अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, ठेचा असतो ना, ठेचा कढी बरोबर ठेचा खायचा। तो कसा करायचा? एक 4-5 मिरच्या आणि एवढा लसूण घ्यायचा। लसूण आणि मिरची बघा कशी, आणि एवढी कोथिंबीर घ्यायची, कारण आपल्याला ठेचा बनवायचा आहे। असा ठेचा जर खाल्ला तुम्ही परत परत ठेचाच खाल, इतका छान असतो। चालू केला, गरम झाली आणि एवढ्या मिरच्या गरम करून घ्यायच्या। काही टाकायचं नाही जास्त, मीठ, लसूण, कोथिंबीर। भाजल्या, असे चटके पडले पाहिजे फक्त, बाकी काही नाही। याच्यावर एवढा लसूण टाकायचा आणि गॅस बंद करायचा। लसूण फक्त गरम झाला पाहिजे, जाळायचं काहीच नाही। लसूण जास्त आणि कोथिंबीर जास्त, आणि मग तो ठेचा एक नंबरचा, कोथिंबीरचा ठेचा म्हणतात त्याला। हा ठेचा राहिला ना, शेतात लोक भाकरी घेऊन जातात, तेवढंच खातात। याच्यात टाकायचं, त्याच्यावर हे मीठ टाकायचं आणि कुटायचं, लाकडाने कुटायचं। कोथिंबीर पण याच्यात टाकून घेतली बघा, कोथिंबीर पण टाकली बघा। एक तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं, आणि त्याच्यात ना कोथिंबीर आणि लसूण आणि मिरची, दुसरं काही टाकायचं नाही। याचं जास्त नाही गरम करायचं। एवढंच गरम करायचं आणि बंद करायचं। केली तेल टाकून, अजिबात जाळायची नाही, फोडणीसारखं करायचं नाही। तेल गरम करायचं आणि टाकून द्यायचं, बस झाली चटणी। एक नंबर ठेचा कोथिंबीरचा। कोथिंबीर जास्त लागते याला, लसूण आणि कोथिंबीर, आणि मिरची कमी। बघा कशी केली मी। तुम्ही बी करा, कमेंट करा आणि लाईक करा।